Am I loud properly? Yes. हो येतोय येतोय. ओम अज्ञानतिमिरन्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मीलितं येन तस्मै श्रीगुरुवे नमः। श्रीचैतन्यमनोभीष्टं स्थापितं येन भूतले स्वयं रूप कदा मह्यं ददाति स्वपदान्तिकं। वन्देऽहं श्रीगुरो श्रीयुतापदकमलं श्रीगुरून् वैष्णवानि च। श्रीरूपं साग्रजात सहगण ललिता श्री विशाखान्वितानिश। हे कृष्ण करुणा सिंधू दीनबंधू जगतपते गोपेश गोपिका कांत राधा कांत नमोस्तुते। तप्त कांचन गौरांगी राधे वृंदावनेश्वरी वृषभानुसुते देवी प्रणमामि हरिप्रिये। वाञ्छाकल्पतरुभ्यश्च कृपा सिन्धुभ्येव च पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः। जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासदि गौर भक्त वृंद। हरे कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे हरे। हरे कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे हरे। हरे कृष्ण। इस्कॉन बारामती वैष्णवी समिती आयोजित आजचे हे व्याख्यान खास बुक डिस्ट्रीब्युशन साठी आयोजन केलेलं आहे इस्कॉन बारामती वैष्णवी तर्फे। हरिनाम जपाचे महत्व आपल्याला हिज ग्रेस नंददुलाल प्रभूजी नेहमी सांगत असतात त्यांच्या प्रवचनातून त्यांच्या वाणीतून की हरिनाम जपाचे महत्व हे अनन्यसाधारण आहे आणि त्याचप्रमाणे श्रील प्रभुपाद लिखित ग्रंथांचे अध्ययन देखील तितकेच अनमोल आहे। तसेच या ग्रंथांचे वितरणही। सो ग्रंथ वितरण म्हणजे संकीर्तन यज्ञच असून तर जाणून घेऊया आजच्या या व्याख्यानामध्ये ग्रंथ वितरणाची जी अवगत होण्यासाठी कला आणि विज्ञान याची आवश्यकता जी आहे त्याबद्दल आपण प्रकाश टाकणार आहोत आजच्या या कार्यक्रमात। आपण सर्वांनी संधी दिली त्याबद्दल आभार व्यक्त करते आणि सर्वांनी या ठिकाणी उत्साह दाखवला। सर्वांचं स्वागत। एक मिनिट। एक मिनिट मात्र। सुमारे 500 वर्षापूर्वी स्वतः भगवंत अवतरित झालेत या भूतलावरती आपल्या सर्वांना प्रेम देण्यासाठी। प्रत्येक घराघरामध्ये भगवंतांचं प्रेम हे मिळावं यासाठी श्री चैतन्य महाप्रभू अवतरित झाले 500 वर्षापूर्वी। भगवंतांच्या नामाचं गजर करण्यासाठी प्रत्येक घराघरात प्रत्येक शहरात प्रत्येक खेड्याखेड्यात या भगवंतांचं नाव घेतलं जावं यासाठी त्यांनी स्वतः अवतार घेतलेला आहे श्रीकृष्ण चैतन्य या रूपामध्ये। ब्रह्ममध्व गौडीय संप्रदाय जो स्वतः भगवंत नारद मुनी यांच्यापासून आलेला आहे तर हा आनंद जो आहे भगवंतांचं नाम घेण्याचा हरिनाम घेण्याचा तर हे वाटण्याचं काम श्रीकृष्ण चैतन्य महाप्रभूंनी केलेलं आहे जे आपण महावदन्याय म्हणतो। महाप्रभू यांनी जगाला प्रेम दिलेलं आहे आणि भगवंतांच्या नामाचा विस्तार केलेला आहे। जरा हँग झालं।
एक मिनिट, हँग होतोय जरा. तर श्रील भक्ती सिद्धांत सरस्वती ठाकूर स्वतः हे ग्रंथ वितरणाला बृहत मृदंग असं म्हणतात, की त्यांचा विश्वास होता की हे बृहत मृदंग जगभर कृष्ण भावनामृत पोहोचवू शकते. श्रील भक्ती सिद्धांत सरस्वती ठाकूर यांचा मानस होता आणि त्यांनी बोलूनही दाखवलेलं होतं श्रील प्रभुपादांना की आपले टाळ आणि मृदुंग जे आपण मंदिरात भगवंतांच्या अर्चा विग्रहांच्या समोर त्यांना प्रेम अर्पण करण्यासाठी जे वाजवतो, तर त्याच रूपात ग्रंथांचे वितरण देखील हे तितकंच भगवंतांना प्लीज करतं, समाधानकारक आहे. तर त्यामुळे आपण हे जोपासावं अशी त्यांची मानसा होती. आणि श्रील भक्ती सिद्धांत सरस्वती ठाकूर यांनी ह्या गोष्टी इम्बाईब केल्या होत्या श्रील प्रभुपादांवर देखील. आपण बुक डिस्ट्रीब्युशन जे म्हणतो आहोत की हे सर्वसामान्य पुस्तकं नाहीयेत आणि हे कुणी सर्वसामान्य व्यक्तींनी देखील लिहिलेले नाहीये. तर हे स्वतः भगवंतांनी जे शब्द बोललेले आहेत ते शब्दांकित करण्याचं काम श्रील प्रभुपादांनी आणि त्यांचे गुरु स्पिरिच्युअल मास्टर श्रील भक्ती सिद्धांत सरस्वती ठाकूर यांनी केले. श्रील प्रभुपाद यांना आध्यात्मिक राजगुरु असं आपण म्हणतो आणि त्यांचे स्पिरिच्युअल मास्टर हे श्रील भक्ती सिद्धांत सरस्वती ठाकूर. भक्ती सिद्धांत सरस्वती ठाकूर हे भक्ती विनोद यांचे पुत्र होत आणि ज्यांनी म्हणजे आज आपण भक्ती सिद्धांत सरस्वती ठाकूर हे जे नाव म्हणतो आहोत, तर हे सर्वसामान्य नसून त्या काळी जेव्हा ट्रेन जात असत, जेव्हा श्रील भक्ती सिद्धांत सरस्वती ठाकूर हे जगन्नाथपुरीहून मायापूरला आणि मायापूरहून जेव्हा ओडिसामध्ये गमन करत असत, तर त्यावेळेला ट्रेन देखील लेट होत असत. कारण रात्री जरी त्या ट्रेन किंवा रेल्वे थांबत असल्या प्रत्येक स्टेशनवर, तरी प्रत्येक स्टेशनवर भक्ती सिद्धांत सरस्वती ठाकूर यांचं दर्शन घेण्यासाठी भाविक आणि भक्तगण येत असत. तर त्यांनी सांगितलं की हे बुक डिस्ट्रीब्युशन करणं हे खूप महत्वाचं आहे. आणि श्रील प्रभुपाद म्हणतात की माझ्या गुरु महाराजांनी मला ही आज्ञा दिली आणि मी त्याचं तंतोतंत पालन मी माझ्या आयुष्याच्या शेवटापर्यंत हे सिरियसली घेतलं आणि घेत आहे आणि हेच माझं लाईफ अँड सोल आहे असं श्रील प्रभुपाद म्हणत असत. श्रील भक्ती सिद्धांत सरस्वती ठाकूर हे गुरु महाराज श्रील प्रभुपादांचे, तर त्यांना देखील रायटिंग, बुक रायटिंग मध्ये आणि शास्त्र लिखाणामध्ये खूप आवड होती, पारंगत होते आणि तितकं त्यांचा अध्यात्म आणि भगवंतांवरती विश्वास होता, फेथ होती. तर ते बेंगॉलीमध्ये त्यांनी मॅगझिन सुरू केलेलं होतं 1915 साली, सज्जन तोषणी. म्हणजे भगवंतांना भक्तांना सॅटिस्फॅक्शन कसं द्यायचं त्याचंच इंग्लिश ट्रान्सलेशन असलेलं मॅगझिन द हार्मोनिस्ट. त्यानंतर हार्ड बाउंड बुक्स मध्ये श्रील भक्ती सिद्धांत सरस्वती ठाकूर यांचे श्री चैतन्य चरितामृत हे हार्ड बाउंड पुस्तक ग्रंथ बेंगॉली भाषेमध्ये, त्यानंतर श्रीमद भगवत गीता, श्रीमद भागवत आणि श्री चैतन्य भागवत हे जे पुस्तकं आहेत, तर हे हार्ड बाउंड स्वरूपात त्यांनी लिखाण यांचं केलं होतं आणि त्यांच्यावरती भाष्य देखील लिहिलेलं होतं. भक्ती सिद्धांत सरस्वती ठाकूर ग्रंथ वितरणास इतके महत्वाचे मानत असत की जेव्हा काही भक्तांमध्ये भांडणं होत असत, तर त्यावेळेला त्यांना खूप वाईट वाटत असे आणि कलकत्त्यामधील गौडीय मठाचे केंद्र जे बाग बाजार मध्ये इथे होते,
तर ते खूप सुंदर असे सेंटर होते आणि त्यामध्ये मार्बल आणि संगमरवरी भिंती आणि फरशी देखील होती. तर अशा या मंदिरामध्ये जेव्हा श्री भक्ती सिद्धांत सरस्वती ठाकूर यांना जाणवे की इतकं सुंदर मंदिर आहे, पण जर भक्तांमध्ये भांडणं होत असतील, तर या भिंतींवरून हे संगमरवरी काढून घ्यावं आणि पैसे सुरक्षित करावं आणि हे पैसे आपण सुरक्षित केले, की हे पैसे या लक्ष्मीचा वापर आपण पुस्तक मुद्रणासाठी करायला पाहिजे, करणं गरजेचं आहे आणि करू शकतो आणि असं जर झालं तर ते अधिक चांगलं होईल. तर मंदिरापेक्षा देखील श्री भक्ती सिद्धांत सरस्वती ठाकूर यांनी बृहद भागवत याला जास्त महत्व दिलेलं आहे. तर श्री भक्ती सिद्धांत सरस्वती ठाकूर यांनी श्रील प्रभुपादांना सूचना दिली की तुला जेव्हा केव्हाही लक्ष्मी मिळेल, पैसे मिळतील, तर तू नक्कीच पुस्तके छाप. आणि ही सूचना श्रील प्रभुपाद त्यांच्या शेवटच्या श्वासापर्यंत कधीही विसरले नाही. म्हणजे श्रील प्रभुपाद यांना जी प्रेरणा मिळाली होती की एका उत्तुंग पहाडाप्रमाणे अध्यात्मामध्ये उंची गाठलेल्या अशा श्रील भक्ती सरस्वती ठाकूर की त्यांचे स्पिरिच्युअल मास्टर होते यांच्यापासून मिळाली होती. इतके चांगले धडे मिळवल्यानंतर ते न गिरवणारे ते श्रील प्रभुपाद कसले. श्रील प्रभुपाद आपण जे बुक बघता आहात स्क्रीनवरती, तर इतक्या साऱ्या पुस्तकांचं लेखन केलेलं आहे. तर इथे लिस्ट देखील मावली नसती स्लाइड मध्ये, म्हणून मी इन शॉर्ट ते बुक्सच आपल्याला डिस्प्ले केलेले आहेत. भागवत असेल, श्री चैतन्य चरितामृत असेल, चैतन्य भागवत असेल, बॅक टू गॉड हेड असेल, भगवत गीता असेल, अशा काही मॅगझिन्स आणि हार्डबाउंड बुक्स हे त्यांनी प्रकाशित केलेले होते. सर्वात सुरुवातीला आपल्या गुरु महाराजांच्या आज्ञेनुसार 1944 साली श्रील प्रभुपादांनी बॅक टू गॉड हेड मॅगझिन सुरू केलं आणि त्याच्यावरती त्यांनी बाकीचे जे बुक्स आहेत, जसं फर्स्ट कॅन्टो, जेव्हा 1965 साली स्वतः श्रील प्रभुपाद हे जेव्हा अमेरिकेला पोहोचले, तर त्यांच्या बरोबर 600 कॉपीज होत्या पहिल्या स्कंदाच्या. ओके, सो श्रीमद भागवतच्या पहिल्या स्कंदाच्या 600 कॉपीज होतात. सो असं म्हणतात की श्रील प्रभुपादांच्या इस्कॉन या संस्थेमध्ये बुक डिस्ट्रीब्युशन नेमकं कधी सुरू झालं, तर कुणी म्हणतात सॅन फ्रान्सिस्कोला सुरू झालं, कुणी म्हणतात मॉन्ट्रियल या शहरापासून सुरू झालं. तर खऱ्या अर्थाने श्रील प्रभुपाद जेव्हा इंडियामधून अमेरिकेला गेले आणि त्या ठिकाणी त्यांनी हे 600 बुक्स स्वतः दुकानांमध्ये जाऊन विकायला सुरुवात केली, तर त्या अर्थाने खरोखर बोस्टन जे अमेरिकेमधलं हे शहर आहे, तर त्या ठिकाणापासून किंवा न्यूयॉर्क पासून ही खरोखर बुक डिस्ट्रीब्युशनला सुरुवात झाली असं म्हणायला हरकत नाहीये. 1896 साली जन्म अवतरित झालेले श्रील प्रभुपाद यांनी जवळपास 1965 सालापर्यंत त्यांच्या आयुष्यभराची आध्यात्मिक पुंजी या जीवदयेसाठी खर्च केली. जीवदया म्हणजे काय? कंपॅशन. त्यांना पाहिजे असतं तर ते हिमालयात जाऊन राहू शकले असते, स्वतः भक्ती केली असती. श्रील प्रभुपाद यांनी एखादं मंदिर बांधून वृंदावन असेल किंवा मुंबई असेल किंवा मायापूर असेल, तर या ठिकाणी ते राहू शकले असते आणि भगवंतांची सेवा करू शकले असते. पण त्यांना किती चॅलेंजेस स्वीकारून त्यांनी जीवदयेसाठी प्रयत्न केलाय, कंपॅशन. तर असं म्हणतात की वासुदेव दत्त ज्यांना लेप्रसी झालेली होती, लेपर, आणि त्यांच्या बोटांच्या जखमांमधून जेव्हा किडे पडत असत, तर त्यावेळेला स्वतः ते परत पडलेल्या किड्याला उचलून तिथे ठेवत असत, तर की त्या जीवाला आनंद मिळावा. म्हणजे कंपॅशन, जीवदयेचं सर्वात उत्तम उदाहरण हे आपल्याला वासुदेव दत्त जे चैतन्य लीलेमध्ये आपल्याला बघायला मिळतं. तर तशी जीवदया श्रील प्रभुपादांच्या मनात होती आणि म्हणून वयाच्या 69 साली, म्हणजे 7 डेकेड्स, 1896 साली अवतरित झालेले श्रील प्रभुपाद या भूतलावर लीला करण्यासाठी, आणि आपल्याला जे 50 वर्ष मिळालेले आहेत आता, हे या भूतलावरचा सुवर्ण युग आहे असं म्हटलं तरी हरकत नाही. आणि त्यासाठी ही श्रील प्रभुपादांची कृपा आपल्याला मिळाली. तर ह्या सर्व पुस्तकांचं लेखन हे आपल्यासाठी माइलस्टोन प्रमाणे आहे, किंवा एखाद्या समुद्रामध्ये खलाशांना
जहाज चालवण्यासाठी जी दिशा पाहिजे असते तशीच आपल्या आध्यात्मिक प्रवासामध्ये हा प्रवास सुखकर व्हावा, अध्यात्माची गोडी लागावी, भगवंतांचं नाव आपण आपल्याकडून हरिनामाचा गजर व्हावा, यासाठी लाईट हाऊसचं काम करतात श्रील प्रभुपादांची पुस्तकं. आणि म्हणूनच आपण श्रील प्रभुपादांच्या या पुस्तकांचा आश्रय घेणं गरजेचं आहे. स्वतः श्रील प्रभुपाद म्हणतात की मी काही बुक्स लिहिलेली नाहीये, तर ती भगवंतांनी माझ्याकडून लिहून घेतलेली आहे. आणि हे मॅन्युस्क्रिप्ट आणि ट्रान्सक्रिप्ट ते जेव्हा लिहिल्या गेलेत ते, आणि आपण जेव्हा ही पुस्तकं वाचतो तर ते फक्त वाचन नाहीये किंवा नुसतं श्रवण नाहीये आपण ऐकतो म्हणजे, तर हे संकीर्तन आहे. म्हणजे ह्या पुस्तकांचं वाचन जेव्हा आपण करू तर हे इट इज इक्विव्हॅलेंट टू संकीर्तन, म्हणजे आपण संकीर्तन यज्ञ केल्याप्रमाणेच आहे. तर कलियुगामध्ये आपल्याला संकीर्तन यज्ञ प्रिस्क्राईब्ड आहे. जसं द्वापार युगामध्ये, सत्ययुगामध्ये, त्रेतायुगामध्ये वेगवेगळ्या पद्धती होत्या. आपण गीता सारांश मध्ये देखील शिकतो आहोतच. आणि कलियुगामध्ये संकीर्तन यज्ञ हा सर्वश्रेष्ठ यज्ञ आहे की ज्या योगे आपण भगवत प्राप्ती करू शकतो. श्रील प्रभुपादांची पुस्तकं डिस्ट्रीब्युशन साठी नेमकी काय भूमिका होती ती आपण त्यांच्या शब्दात जाणून घेऊया. स्वतः श्रील प्रभुपाद म्हणतात की माझ्याकडे पर्सनल असं काहीच क्वालिफिकेशन नाही, पण मी माझ्या गुरु महाराजांच्या संतुष्टीसाठी हे सर्व करतो आहे. आणि माझ्या गुरु महाराजांनी मला विचारलं होतं आणि सांगितलं होतं की तुमच्याकडे जेव्हा लक्ष्मी येईल तेव्हा कृपा करून बुक्स प्रिंटिंग करा. सो राधा कुंडच्या तीरावरती जेव्हा ते त्यांच्या गुरुबंधू समवेत बसलेले होते, तर त्यावेळेला श्रील भक्ती सिद्धांत सरस्वती ठाकूर यांनी श्रील प्रभुपादांना हा आदेश दिला होता. आणि वयाच्या 69व्या वर्षी ते मार्गस्थ झाले. असे 4-5 अजून इव्हेंट्स होते पण आपल्याला तितका वेळ नाहीये. चैतन्य चरितामृताच्या समालोचनामध्ये स्वतः श्रील प्रभुपाद लिहितात की माझ्या अनुवादाच्या कामांमध्ये, इंग्लिश ट्रान्सलेशन मध्ये जर कोणतेही श्रेय असेल तर ते सर्व त्यांच्या गुरु महाराजांच्या आणि भगवंतांच्या कृपेमुळे आहे. निश्चितच जर त्यांचे दैवी अनुग्रह येथे उपस्थित असते तर यावेळी आनंदोत्सवासाठी हा एक उत्तम प्रसंग असता, असे स्वतः श्रील प्रभुपाद म्हणतात. ते शारीरिक दृष्ट्या नसले तरीही, म्हणजे श्रील भक्ती सिद्धांत सरस्वती ठाकूर जरी नव्हते तरी देखील ते म्हणतात की मला खात्री आहे की भाषांतराच्या या कामातून त्यांना खूप आनंद झालाय. तर तुम्ही श्रील प्रभुपाद यांच्या चेहऱ्यावरचा आनंद बघू शकतात की बुक ओपन करून ते स्वतः किती आनंदी आहेत की हे बुक्स लिहिल्या गेलेत, ते स्वतः भगवंतांनी लिहून घेतलेत आणि कृष्ण भावना चळवळ पसरविण्यासाठी ही प्रकाशित केलेली अनेक अशी पुस्तके हवेत, म्हणून त्यांनी आंतरराष्ट्रीय कृष्ण भावनामृत संघ यांची स्थापना केली आणि ती संस्था कार्यान्वित देखील केली. अशा रीतीने श्री चैतन्य महाप्रभू व श्रील भक्ती सिद्धांत सरस्वती ठाकूर यांची इच्छा व दैवी कृपा लाभलेल्या श्रील प्रभुपादांनी ह्या इस्कॉन सोसायटीची स्थापना करून ह्या पुस्तकांचे वितरण हेच संकीर्तन यज्ञ समजून स्वतः आणि त्यांच्या भक्तांमध्ये ही भावना रुजवण्याचा प्रयत्न केला. 1965 साली जेव्हा स्वतः श्रील प्रभुपाद अमेरिकेमध्ये आले होते तर त्यांना जलदूत जहाजामध्ये 2 हार्ट अटॅक येऊन गेलेले असताना देखील सी सिकनेस होता, परंतु तरी देखील न खचता
सर्वांसाठी, सर्वांच्या कल्याणासाठी, सर्व जीवांच्या कल्याणासाठी ते मार्गस्थ झाले होते त्यांच्या गुरु महाराजांच्या इच्छेनुसार. आणि असं बघण्यात आलं की सुरुवातीला त्यांना कमी रिस्पॉन्स मिळत होता, पण साधारण 1 वर्षानंतर न्यूयॉर्क शहरामध्ये एक छोटंसं असं काँग्रिगेशनल ग्रुप डेव्हलप करून त्यांनी काही जणांना आकर्षित केलं आणि नंतर हळूहळू ही मूव्हमेंट पसरवली. न्यूयॉर्क पासून सॅन फ्रान्सिस्को आणि मॉन्ट्रियलमध्ये यांचा प्रसार सुरू झाला. तर त्या काळी त्यांच्याकडे इतकी काही लक्ष्मी अवेलेबल नव्हती, फारसे काही पैसे नव्हते. तर एक उदाहरण सांगू इच्छिते की एक जयदेव प्रभू म्हणून शिष्य होते श्रील प्रभुपादांचे, आणि जे स्वतः दिवसभर टॅक्सी चालवून जेव्हा संध्याकाळी ते परत येत असत, तर त्यावेळेला श्रील प्रभुपादांच्या हातात ते लक्ष्मी देत असत की आपल्याला पुस्तक छपाईसाठी ही लक्ष्मी कामी यावी म्हणून. असे खूप सारे श्रील प्रभुपादांचे शिष्य होते आणि श्रील प्रभुपादांनी यांनी शिष्यांना सांगितलं की आपल्याला पैसे जमवण्यासाठी काही ठिकाणी जॉब्स करणं गरजेचं आहे. ते देखील तोकडच होतं आणि म्हणून श्रील प्रभुपादांनी विचार केला की आता बुक डिस्ट्रीब्युशन हेच मेन टार्गेट आपलं ठेवायचं. आणि म्हणून 1970 साली सॅन फ्रान्सिस्को मध्ये आयडिया आली आणि कृष्णा बुक्स पासून लॉन्चिंग बुक डिस्ट्रीब्युशनचं सुरू झालं. तर 1965 ते 1970 हा जो प्रवास आहे, यामध्ये श्रील प्रभुपादांचे भक्त हे बॅक टू गॉड हेड मॅगझिन आहे त्याचा जोरात प्रचार करत असत. ओके, कुणावरही आनंदी झाले फंड कलेक्शन साठी किंवा डिस्ट्रीब्युशन साठी, भगवान नामाचा प्रचार करण्यासाठी बॅक टू गॉड हेड मॅगझिन हे खूप प्रचलित होत असे. काही ठिकाणी तर भक्त 24 तास हे मंदिराच्या बाहेर असत बॅक टू गॉड हेड मॅगझिनची विक्री करण्यासाठी. तर असं बघण्यात आलं की साधारण महिन्याला दिवसाला एकेका मंदिराकडून 500-500 हे बॅक टू गॉड हेड मॅगझिनचे यांची विक्री होत असे. तर अशा रीतीने बॅक टू गॉड हेड मॅगझिन च्या विक्रीमुळे सुरुवातीला फायनान्शियली स्ट्रॉंग होण्यासाठी इस्कॉन संस्थेला खूप मदत झालेली आहे. आणि नंतर हळूहळू श्रील प्रभुपादांना वाटलं की आपल्याला मॅगझिन अपुऱ्या आहेत, आपण हार्ड बाउंड बुक्स याच्यावरती स्ट्रेस करायला पाहिजे. आणि कृष्णा बुक यापासून खऱ्या अर्थाने सॅन फ्रान्सिस्को पासून सुरुवात झालेली आहे. की एकदा श्रील प्रभुपाद असं म्हणतात की त्यात काही शंका नाही की पुस्तके वाटप करणं ही आपली सर्वात महत्वाची प्रक्रिया आहे. कारण इथे लिहिलेलं आहे श्रीमद भगवद्गीतेच्या खाली की ऍब्सेन्स ऑफ लाईट इज डार्कनेस. ओके, आणि म्हणजे माया म्हणजे अंधकार आहे आणि भगवंत जेव्हा येतात तर त्यावेळेला ते अंधकार नाहीसा करतात. म्हणूनच हे मायारूपी अंधकार जो आहे आपल्यामध्ये, अध्यात्माबद्दल गोडी नसणं, भगवंतांबद्दल म्हणजेच कृष्ण भावना नसणे, तर हे कृष्ण कॉन्शियसनेस वाढवण्यासाठी आपल्याला पुस्तके आर द ओनली बेसिस असं श्रील प्रभुपादांना वाटलं. श्रील प्रभुपाद म्हणतात की जेव्हा आपण मंदिरं बांधलेली आहेत तर ते फक्त खाणे आणि झोपण्यासाठी नसून ते आपले एक बेस आहे की ज्या ठिकाणी आपले हे फ्रंट लाईन वॉरियर्स, जसं आपण कोरोनाच्या काळामध्ये बघितलं तसे हे बुक डिस्ट्रीब्युटर्स म्हणजे फ्रंट लाईन वॉरियर्स आहे. आणि जसं युद्धाच्या ठिकाणी, युद्धाच्या तळावरती त्या सैनिकांना महत्व असतं, म्हणजे एखादी छोटी सेवा करणारा देखील त्या ठिकाणी शहीदच म्हणतात त्याचं जेव्हा डेथ होते. तर त्याच पद्धतीने श्रील प्रभुपादांचं म्हणणं होतं की हे जे संकीर्तन करतात, हे जे भक्त बाहेर पुस्तक वितरण करतात, तर हे फ्रंट लाईन वॉरियर आहेत, योद्धे आहेत इस्कॉनसाठी. आणि ते कशाशी आपल्याला युद्ध लढण्याला पारंगत करता आहेत, तर मायेशी लढा देण्याचं. श्रील प्रभुपाद म्हणतात की हजारो आणि कोट्यावधी पुस्तके हे या बद्ध जीवांच्या मांडीवर टाकणे हे आपलं प्रथम कर्तव्य असलं पाहिजे. की कंडिशन सोलला कृष्ण कॉन्शियस बनवणं हा आपला धर्म आहे. प्रत्येक जीवाला या मायेशी लढा देणं शिकवणं हे आपलं प्रथम कर्तव्य आहे. सो याला श्रील प्रभुपाद इस्कॉन बॉम्ब असं म्हणतात की युद्धाच्या वेळी जसे आकाशातून बॉम्ब पडत होते तसेच हे बॉम्ब्स, आध्यात्मिक बॉम्ब्स हे लोकांच्या मनामनावरती
बिंबले पाहिजेत अशी श्रील प्रभुपादांची इच्छा होती. तर अशा रीतीने स्वतः श्रील प्रभुपाद जे पुस्तक वितरित करत असत त्यांच्याबद्दल खूप आनंदी असत, त्यांच्यावरती खूप कृपा दर्शवत असत आणि त्यांना ते फ्रंटलाईन सैनिक असं म्हणत असत. जसं आपण कोरोनाच्या काळामध्ये बघितलेलं आहे. फरक इथे असा आहे की हे कोरोना नसून करुणा आहे. सो करुणेसाठी हे फ्रंटलाईन वॉरियर्स आहे. तर 1970च्या दशकाच्या मध्यभागी एक भक्त जे होते की जे मीडिया पब्लिसिटी हे काम बघत असत. तर त्यावेळेला ते भक्त एकदा म्हटले श्रील प्रभुपादांना की हे संकीर्तन भक्त गोपींच्या मनस्थितीत आहेत, कारण त्यांना इतरांना भगवंतांकडे आकर्षित करायला आवडत असे व त्यांना आणण्यासाठी बाहेर जायला आवडत असे. तासनतास दिवसेंदिवस मंदिरातून उठले की हे काही भक्त बुक डिस्ट्रीब्युशन साठी बाहेर पडत असत आणि म्हणून हे भक्त श्रील प्रभुपादांना लिहितात की मंदिरात थेट भगवंतांची पूजा करण्यापेक्षा या भक्तांना बाहेर जायला आवडत. तर आम्हाला भीती वाटते की हे भक्त काही दिवशी सहजियात बनणार नाहीत ना, म्हणून ते श्रील प्रभुपादांना पत्र लिहितात. तर प्रभू परत त्यांना लिहितात की ही तुमची समज खरोखर बरोबर आहे की जे भक्त भगवंतांच्या नामाचा प्रचार करतात, संकीर्तन यज्ञ करतात, हे संकीर्तन भक्त गोपींच्या मूडमध्ये आहेत, कारण ते इतरांना भगवंतांकडे आणत आहेत. तर अशा रीतीने श्रील प्रभुपाद यांनी ह्या प्रचारकांना, या पुस्तक वितरण करणाऱ्या भक्तांना गोपींची उपमा आणि त्या मूडमध्ये आहेत असं आपल्याला सांगितलं. की श्रील प्रभुपादांनी आपलं काय कर्तव्य सांगितलं आहे की एखाद्या डिवोटीने, भक्ताने, कृष्ण जागृत व्यक्तीने, कृष्ण कॉन्शियस जे असतील त्यांना स्वतःला मायेच्या तावडीतून मुक्त करणं गरजेचं आहे आणि तोही तावडीत सापडलेल्या इतर सर्वांसाठी दयाळू असणं गरजेचं आहे. जे इतर पीडित आहे, मे बी आदिदैविक क्लेश असतील, आध्यात्मिक क्लेश असतील, आदिभौतिक क्लेश असतील, मायेशी लढा असेल, या सर्वांमधून जर आपल्याला बाकीच्यांवर कृपा करायची असेल तर कृष्ण कॉन्शियस व्यक्तीने यांच्यासाठी धावून जाणं गरजेचं आहे. ही इस्कॉन सोसायटी जी आहे, इस्कॉन संस्था, यामध्ये कृष्ण चेतनेचं कार्य किंवा चळवळ ही फक्त आपल्या स्वतःसाठी नसून इतरांसाठीच आहे आणि यालाच खरोखर प्युरिटी असं म्हणतात किंवा याच्यातच परिपूर्ण शुद्धी आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. तर अशा रीतीने ज्याला आपल्या स्वतःच्या तारणात फक्त रस आहे, तर श्रील प्रभुपाद म्हणतात की ती व्यक्ती कृष्ण भावनेमध्ये थर्ड क्लास डिओटी आहे. इथे मी इतक्या हार्ड वर्ड्स लिहिले नाही, पण असे हार्ड वर्ड्स श्रील प्रभुपादांनी लिहिलेले आहेत. जो फक्त स्वतःसाठी भक्ती करतो तो स्वार्थी आहे आणि तो थर्ड क्लास डिओटी आहे. मग सेकंड क्लास डिओटी पण काय आहे सांगितले आणि फर्स्ट क्लास डिओटी पण काय आहे हे सांगितले. फर्स्ट क्लास भक्त म्हणजे कोण, की ज्यांना इतरांबद्दल कळवळा आहे आणि कृष्णांचा प्रचार करणारा भक्त हा कधीही खाली पडणार नाही असं स्वतः भगवंत भगवद्गीतेमध्ये आपल्याला आश्वासित करतात. आणि हाच उद्देश आणि हाच तर खरा योग आणि सार आहे आपल्या इस्कॉन संस्थेचा. सो प्रत्येक जण या मायेच्या तडाख्यात सापडलेला आहे आणि त्याचं गलबत हे नाजूक परिस्थितीत आहे आणि त्यामधून जर यांना बाहेर काढायचं असेल, त्रिविध तापातून जर मुक्त करायचं असेल तर त्यांना मॅक्सिमम कृष्ण भावनेमध्ये येऊ द्यावे. बद्ध जीवांना, कंडिशन सोलला कृष्ण भावनेबद्दल ज्ञान देण्यासाठी त्यांच्याकडे संपर्क साधून एक हा सर्वोच्च दर्शवितो आणि हा आहे करुणा प्रकार, ज्याला आपण कंपॅशन असं म्हणतो. कारण असं म्हणतात की हे सर्व दुःख कधी नाहीसे होतील जर कृष्ण भावना असेल तर. अशी खूप सारी उदाहरणं आहेत. भयावह परिस्थितीमध्ये देखील काही भक्त हे आनंदित असून त्यांनी ह्या श्रील प्रभुपादांच्या बुकचं पुस्तक वितरण करून आयुष्यभर आनंद लुटलेला आहे. आनंदांबुधिवर्धनम्. भगवंतांचं नाम घेत घेत त्याच्यामध्येच आनंद शोधत शोधत त्यांनी पुस्तक वितरण आयुष्यभर केलंय. तर याच्यामध्ये एक राधानाथ प्रभू म्हणून फिलाडेल्फियाचे एक भक्त होते
की ज्यांनी 1975 साली इस्कॉन संस्था जॉईन केली होती, पण 1-2 वर्षातच त्यांचे पाय लेग्स अम्प्यूट करावे लागले एका डिसीजमुळे आणि त्यांना पाय नव्हते खालचे. तर व्हीलचेअर मध्ये बसून पुढचे 35 वर्ष त्यांनी बुक डिस्ट्रीब्युशन ही सेवा केलेली आहे, की ज्या व्यक्तीला पाय देखील नाहीये, म्हणजे कितीही करुणा आणि दया आहे दुसऱ्या जीवांसाठी, की ह्या व्यक्तीला स्वतः इनकम्पॅटिबल आहेत, अनफिट आहेत, पण तरी देखील पुढचे 35 वर्ष 2005 पर्यंत यांनी बुक डिस्ट्रीब्युशनचं काम हाती घेतलेलं होतं. श्रील प्रभुपाद म्हणतात की बुक्स हे आपल्या चळवळीचे मुख्य उद्दिष्ट आहे. सर्व सेवांमध्ये बुक डिस्ट्रीब्युशन सेवा याला सर्वात अधिक प्राधान्य श्रील प्रभुपाद देत असत. आणि आपण जे आज काही आहोत ते खरोखर नाही का या पुस्तकांमुळेच आहोत. आणि म्हणून हे पुस्तक जे श्रील प्रभुपादांनी लिहिलेली आहेत ते काही असे ऐरेगैरे फिलॉसॉफी देणारे नसून ते एक शाश्वत सत्य आपल्या मनावर बिंबविणारे आहेत. म्हणून आपण त्यांचा आश्रय घेणे गरजेचे आहे. श्रील प्रभुपाद म्हणतात की पुस्तक वितरण हे हरिनाम जपाप्रमाणेच आहे आणि ते एक संकीर्तन आहे, की हे ऑर्डिनरी बुक्स नसून प्रत्येक शब्द त्याच्यातला जो ट्रान्सक्राईब झालेला आहे, मॅन्युस्क्रिप्ट लिहून झालेला आहे, पुस्तक लिहून झालेले आहे आणि ते एक संकीर्तन आहे. आणि म्हणून हे पुस्तक वितरण याच्याकडे दुर्लक्ष करून आपल्याला चालणार नाही. आपण प्रत्येक स्लाइड वरती खाली लिहिलेले श्रीमद भगवत गीतेच्या अवेलेबिलिटीसाठी आपण या पवित्र ग्रंथांसाठी संपर्क करू शकतात श्रीमान अमल गौरांग प्रभूजी, आणि त्यांचा मोबाईल नंबर देखील दिलेला आहे. जर आपल्या कुणाला इस्कॉन बारामती वैष्णवींना अजून मार्गदर्शन हवं असेल तर इस्कॉन बारामती वैष्णवी समिती मधील तुम्ही कुणालाही संपर्क करू शकतात. तर श्रील प्रभुपाद म्हणतात की मी नेहमीच बुक डिस्ट्रीब्युशनला प्राधान्य देत आलेलो आहे आणि हे संकीर्तन यज्ञाप्रमाणे आहे. पण त्यांनी इथं म्हटलंय की ऑफकोर्स आपण चांटिंग थांबवायचं नाहीये, पण ते म्हणतात की बुक डिस्ट्रीब्युशन हे सुद्धा कीर्तनच आहे. आणि मला सर्वश्रेष्ठ आहेत संकीर्तन करणारे भक्त, म्हणजेच पुस्तक वितरण करणारे भक्त. आणि हा मेसेज श्रील प्रभुपाद आपल्याला देत आहेत. किती आनंदी आहेत श्रील प्रभुपाद. हे पुस्तकांचे लिखाण वाचन डिक्टाफोनने ह्या पुस्तकांचे लिखाण करण्यासाठी जागरूक असलेले रात्रंदिवस फार फार तर 2 किंवा 1.5 तास श्रील प्रभुपाद वयाच्या 70 नंतर पुढचे 12 वर्ष जगभर 108 मंदिरांची स्थापना त्यांनी केली आणि रात्रंदिवस जागून ह्या पुस्तकांचं लिखाण त्यांनी केलेलं आहे. सो ते म्हणतात जर तुम्हाला मला संतुष्ट करायचं असेल, भगवंतांना संतुष्ट करायचं असेल तर तुम्ही ह्या पुस्तकांचं वितरण करा. श्रील प्रभुपाद हे भक्तांच्या छोट्या छोट्या गोष्टी देखील अप्रिशिएट करत असत आणि म्हणत असत की तुम्ही सर्वांनी मला किती साथ दिली आहे. ते सर्वांचे आभार मानतात की तुमच्या सर्वांच्या प्रामाणिक प्रयत्नांमुळे की हे बुक डिस्ट्रीब्युशन हा जो यज्ञ आहे हा संकीर्तन यज्ञ आपला चालू आहे आणि तुम्ही असं जर पुढे कंटिन्यू करत असाल विथ डिटर्मिनेशन तर भगवंत तुम्हाला नक्कीच एक ना एक दिवस खूप यश प्रदान करतील. श्रील प्रभुपादांच्या पुस्तकांच्या निर्मिती प्रक्रिया याबद्दल आपण थोडस जाणून घेऊया की 5000 वर्षापूर्वी स्वतः भगवंत जेव्हा होते या भूतलावरती लीला करण्यासाठी, तर श्रीमद भागवत हे परीक्षित महाराजांना शुकदेव गोस्वामींनी भागवत कथा कथन केली. तर त्यावेळेला हे जे वातावरण आपल्याला दिसतं आहे इतकं पवित्र वातावरण नैमिषारण्यामध्ये, सर्व साधू सर्व देवी देवता जे ऐकण्यासाठी जे शास्त्र वेदांचं सार
ऐकण्यासाठी तिथं हजर होते. आणि हेच मर्म श्रील प्रभुपादांनी त्यांच्या पुस्तकांच्या रूपात ठेवलेलं आहे. अत्यंत हार्डवर्क करून, की कुठली लक्ष्मी जवळ नसताना रात्रंदिवस भक्तांना बरोबर घेऊन आपल्या या इस्कॉन संस्थेमधून त्यांनी हा जो अविरत यज्ञ सुरू केला, तर तो आज देखील सुरू आहे. 100 पेक्षा जास्त भाषांमध्ये लिहिल्या गेलेली ही पुस्तकं जगभरामध्ये किती मिलियन बुक्स याचं रेकॉर्ड हे भक्ती वेदांत बुक ट्रस्ट, BBT ज्याला आपण म्हणतो, यांनी रेकॉर्ड केलेलं आहे. आणि दरवर्षी हे रेकॉर्ड मोडण्याचं काम हे भक्ती वेदांत बुक ट्रस्ट यांच्याकडून होत असतं. तर ह्याच ज्या गोष्टी भगवंतांच्या लीला आहे, नाम रूप गुण आणि लीला यांच्या संबंधित ज्ञान श्रील प्रभुपादांनी शब्द रूप या पुस्तकांमध्ये लिहिण्याचं काम हे केलेलं आहे. आणि हे लिहून त्यांना प्रकाशित स्वरूप द्यायचं. आणि त्यामध्ये भक्तांनी ड्रॉइंग्स करून ह्या गोष्टी पुढे हार्ड बाउंड बुक्स आणि डिस्ट्रीब्युशन आणि त्यानंतर ह्या पुस्तक वितरणाची कला. तर हे भक्तीचं डिव्होशनल सर्व्हिस, भक्तिमय सेवा, भगवंतांची प्रेममय भक्ती जर आपल्याला करायची असेल तर भगवंतांना जाणून घेणं गरजेचं आहे. आणि आज आपल्याला हे ज्ञान फक्त आणि फक्त श्रील प्रभुपादांच्या पुस्तकांमधून मिळतं, की जे गुरु परंपरेमधून आलेले आहे. इथं आपण षोड गोस्वामी बघतो आहोत, स्वतः भगवंत श्री भक्ती सिद्धांत सरस्वती ठाकूर या सर्वांच्या कृपेमुळे हे शब्दांकन श्रील प्रभुपाद करू शकले आपल्या सर्वांच्या उद्धारासाठी. तर असे श्रील प्रभुपाद वयाच्या 70 नंतर पुढचे 12 वर्ष त्यांनी डेडिकेशन दाखवलेलं आहे या पुस्तकांप्रती आणि आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केलेला आहे. आमच्या संदिनी शक्ती माताजी ह्याच पुस्तकांच्या रूपाने आम्हाला सर्वांना भेटलेल्या आहेत. तर कुठल्याही मंदिराचा प्रतिनिधी त्यांच्यापर्यंत पोहोचला नव्हता, पण श्रील प्रभुपादांची पुस्तकं त्यांच्या हाती पोहोचली आणि आज त्या इतक्या सेवा करू शकता आहेत मंदिरामध्ये. इथं तुम्ही बघू शकता की श्रील प्रभुपाद हे डिक्टाफोनचा वापर करून की कसं लिहित आहेत की श्रीमद भागवत इज द ब्रिलियंट सन. ओके, सो एका सूर्याप्रमाणे तेजस्वी एक परिपक्व फळ म्हणजे श्रीमद भागवत आहे आणि त्याचं सार आहे. आणि सार हे आपल्याला पुढे पोहोचवलेलं आहे. बाकी खूप डिटेल आहे, आय विल नॉट गो इनटू. इथं श्रील प्रभुपादांच्या पुस्तकांचे वितरण का गरजेचे, तर याची फलश्रुती आहे. आता आपण बघितलं की श्रील प्रभुपादांनी आपल्याला काय आश्वासन दिलेलं आहे. आपण जर पुस्तक वितरण केलं तर नक्कीच आपण प्रिय होऊ श्रील प्रभुपादांना आणि आपल्याला भगवत धामापर्यंतचा जो प्रवास आहे तो सुखकर होईल. सॉरी डिस्टर्बन्स. तर स्वतः भगवंत भगवद्गीतेमध्ये म्हणतात, य इदम परमम गुह्यम मद्भक्तेष्वभिधारस्यति भक्तिमयी पराम कृत्वा मामे वैश्यत्य संशया. जो मनुष्य भक्तांना हे परम गुह्य रहस्य सांगेल त्याला निश्चितपणे शुद्ध भक्ती प्राप्त होईल व अखेरीस तो माझ्याकडे परत येईल, यात मुळीच संशय नाहीये. आपल्या सर्वांना भगवत धामात जायचं आहे आणि यासाठी आपण त्यांना आनंद देऊया. पुढचा भगवद्गीतेमध्ये श्लोक आहे, नच तस्मान मनुष्येषु कश्चिन्मे प्रिय कृत्तमा भविता नच मे तस्मादन्य प्रियतरो भवी. त्यांच्यापेक्षा म्हणजे भक्तांपेक्षा मला अधिक प्रिय असा कोणीही सेवक या जगामध्ये नाही. जरी भगवंत सर्वांना एकसारखे समजत असतील पण तरी देखील भगवंतांना भक्त हे प्रिय आहे. तसेच त्यांच्यापेक्षा अधिक प्रिय असा कोणीही असणार नाही. तर अशा या भगवंतांप्रती भगवंतांना समाधान देण्यासाठी, गुरु महाराजांना समाधान देण्यासाठी आणि सगळ्यात महत्वाचं जीव दयेसाठी आपल्याला हे शास्त्र ग्रंथ वितरण करणं गरजेचं आहे. आपले इस्कॉन बारामती वैष्णवी पण काही मागे नसतात.
श्री हिज ग्रेस नंददुलाल प्रभूजी यांच्या मार्गदर्शनाखाली आपल्याला हे शास्त्र ग्रंथ वितरण दरवर्षी रेकॉर्ड ब्रेक, दरवर्षी गेल्या वर्षापेक्षा पुढच्या वर्षी जास्त बुक डिस्ट्रीब्युशन हे होत असतं. आणि गेल्या वर्षी देखील आपलं रेकॉर्ड आहे इस्कॉन बारामतीचं वर्ल्ड वाईड. आणि त्यामुळेच या वर्षी देखील बारामतीमध्ये ऍक्च्युली सामाजिक असेल, राजकीय असेल, सगळ्या ह्याच्यात महिला आघाडीवर असतात. आणि त्यामुळे यामध्ये देखील बारामती वैष्णवी नक्कीच अग्रेसर असतील असा आत्मविश्वास मला वाटतो. तर या ठिकाणी श्याम राधिका माताजी असतील, माधुरी भक्ती माताजी असतील, त्यांच्याकडे श्री चैतन्य चरितामृत हा ग्रंथ येऊन पोहोचलेला आहे असं या फोटोमध्ये आपल्याला दिसतंय. त्यानंतर आमच्या लाडक्या सुपर्णा देशपांडे माताजी यांची ग्रंथ तुला इथं आपल्याला होताना दिसते आहे, की अशाही पद्धतीने आपण बुक डिस्ट्रीब्युशन करू शकतो. कोरोनाच्या काळामध्ये कोरोना आपल्याला काय थांबवणार आहे? आपणच कोरोनाला थांबवणार आहोत. आपल्या समोर दाखवून देत आहेत आपल्या इस्कॉन बारामती वैष्णवी रेखा रूपनवर, डॉक्टर रेखा रूपनवर माताजी आणि अमरजा माताजी, की ज्या प्रोफेशनल आहेत, जॉब करून देखील आपल्या बरोबर असलेल्या आपल्या सहकार्यांमध्ये हा अवेअरनेस त्या दृढ करण्याचं काम करत आहेत. मग ते महिला हॉस्पिटल असेल किंवा बाकीचे डॉक्टर्स असतील. तर अशा रीतीने आपण थोडस व्यवस्थापनयुक्त ऍटिट्यूड जर ठेवला तर अशा रीतीने आपण चांगलं हे पुस्तक वितरणाचं नियोजन हे नक्कीच करू शकतो. तर यापासून मी स्वतः प्रेरणा घेते दरवर्षी आम्ही सगळे. आणि आमचे हे आयडियल एक्झाम्पल्स आहेत. अलका खेडकर माताजी पण असतात, अनंगोपी माताजी असतात, संदिनी शक्ती माताजी असतात, मृणाल ढोले माताजी असतात. इथं आमच्या तिलोत्तमा पाटील मॅडम आहेत, की ज्या आमच्या विद्या प्रतिष्ठानला टीचर म्हणून आहेत. त्यानंतर इथं कल्पना यादव माताजी दिसत आहेत माळेगावला, की ज्या पॅथॉलॉजिस्ट आहेत. आणि या ठिकाणी पवित्र लीला माताजी आहेत, की ज्या होम टू होम, डोर टू डोर जाऊन बुक डिस्ट्रीब्युशन करतायत. तर वी कॅन जॉट डाऊन, की आपल्याला खूप जरी नाही करता आलं तर निदान आपले 5 जे ओळखीचे असतील. कारण आपल्याला कधी कधी ऑकवर्ड वाटतं, की अनोळखी लोकांकडे कसं जायचं, ते आपल्याला नाही म्हटले तर आपल्याला वाईट वाटेल किंवा चांगलं वाटणार नाही, आपला आत्मविश्वास ढासळेल. असं जर वाटत असेल तर आपण जॉट डाऊन करू शकतो 5 रेफरन्सेस मिनिमम लिहून त्यांच्याशी नीटपणे व्यवस्थित कम्युनिकेट करून आपण जर निदान ऍटलिस्ट प्रत्येकाने हे ठरवलं की आपल्याला 5 तरी भगवद्गीता मिनिमम अशा रीतीने डिस्ट्रीब्यूट करता येईल का, आणि ते फॉलोअप घेऊन जर केलं तर नक्कीच हे कार्य आपल्याकडून होऊ शकतं. म्हणजे रामलीलेमध्ये खारीचे एक उदाहरण आहे, की श्रीलंकेवरती पूल बांधण्यासाठी खार होती आणि हनुमानजी आणि सगळे मोठे मोठे स्टोन्स घेऊन येत होते. आता हे जी उदाहरणं आहेत, समजा रेखा माताजी, अमरजा माताजी ह्या आमच्या दृष्टीने स्टोन उचलणारे आहेत, पण आमच्या सरकारने एक छोटस दगड, एक छोटासा पान, ओके, छोटीशी काडी जरी उचलता आली, म्हणजे 5 भगवद्गीता जरी डिस्ट्रीब्यूट करता आला तरी हे आपण श्रील प्रभुपादांना आनंद देऊ शकू. तर ह्या प्राइस लिस्ट आहेत, मला असं वाटतं आपल्या सर्वांना माहितीच आहे. त्यानंतर याच्यासाठीची कला आणि विज्ञान आपण कसं जोपासूया, तर मी जसं म्हटलं की आपण संस्थात्मक उद्देश डोळ्यासमोर ठेवून जर आपण नियोजनात्मक पद्धतीने नीटपणे प्लॅन करून एक्झिक्यूट केलं तर आपल्याला अवघड काम खूप सोपं होणार आहे. आपण कासवाच्या गतीने गेलं तरी चालेल, पण युनिक पद्धतीने जाण्यास काही हरकत नाहीये. या टॉर्टॉइजला जमतं आहे तर आपल्याला नक्कीच जमू शकेल. असं म्हणतात भगवंत, कर्मण्येवाधिकार असते मा फलेषु कदाचन, मा कर्मफले हेतुर्भुर्मा ते संगोस्त्व कर्मणी, की कर्तव्य करणं गरजेचं आहे प्रत्येकाने, की आपण आपलं कर्तव्य करत राहणे आणि फळाची अपेक्षा करायची नाही. आपण बुक डिस्ट्रीब्युशन करायचं हे मनात ठाम विश्वास स्वतःला द्यायचा आहे, पण अपेक्षा करायची नाही की इतकेच बुक्स हे विकले जातील म्हणून माझ्याकडून, किंवा यांची विक्री होईल, माझ्याकडून हे शास्त्रदान होईल किंवा नाही. तर याचा आपण विचार करायचा नाहीये. प्रत्येकाच्या हृदयामध्ये परमात्मा आहेत, भगवंत आहेत, आणि ते तुमचे प्रयत्न नक्कीच बघणार आहेत. आणि त्याला फळं नाही मिळालीत म्हणून काय झालं, तर आपलं थोडस फुल नाही फुलाची पाकळी एवढं जरी आपण केलं तरी सुद्धा खूप झालेलं आहे. आणि बाकी सर्व आपण भगवंतांवर सोडूया.
सगळे रिझल्ट काय आपल्या हातामध्ये नसतात. म्हणून काही गोष्टी या भगवंतांच्या हातात आहे. तर त्या आपण भगवंतांवर सोपवूया, की माझ्याकडून इतके बुक्स डिस्ट्रीब्यूट होतील म्हणून. तर आपल्याला भगवंतांनी काय नाही दिलंय? आपल्याला सौंदर्य दिलंय, आपल्याला इस्टेट दिलीये, प्रॉपर्टी दिलीये, धनसंपत्ती दिलेली आहे. इतका छान आवाज दिलाय, बोलू शकते, चालू शकते, इतका छान जॉब दिलेला आहे फॉर एक्झाम्पल. तर आपल्याला सर्व हे रिसोर्सेस दिले, घर आहे, दार आहे, शेती-वाडी आहे, सगळं दिलेलं आहे भगवंतांनी. मग आपण भगवंतांना जर आपण पुस्तक वितरणामध्ये कॉन्ट्रिब्यूट केलं, तर मला असं वाटतं, की ही आपल्याकडून घडणारी सेवा ही भगवंतांना नक्कीच आनंद देणारी आहे. आणि आपण जर परिणामकारक पद्धतीने जर समाजासमोर आलो, म्हणजे समाजाला बेस्ट काय आहे, त्यांना ॲक्सेप्टेबल काय आहे, जर आपण याचा विचार केला, तर नक्कीच पुस्तक वितरण हे सुयोग्य ठरू शकतं. जगामध्ये इतके सारे प्रॉब्लेम्स चालू आहेत. कोरोना तर आपण बघताच आहात. मार्च पासून हाहाकार घातलेला, की जे डोळ्यांना हा विषाणू दिसत देखील नाही, पण डोळ्यांना बघवत नाही, इतकं दुःख ह्या कोरोनाने आपल्याला दिलेलं आहे. तर असं बघण्यात आलं, की या कोरोनाच्या काळामध्ये आपण सगळेजण घाबरून धनवंत, गुणवंत सगळेच काय मोठे-मोठे विशेषणं आपण लावतो. पण हे घरांमध्ये एखादा उंदीर जसा बिळात लपून बसतो, तसे आपण सर्व घरांमध्ये बसलेलो होतो. तर ह्या परिस्थिती ज्या आज वाईट आहे, उद्याही अजून काही होऊ शकतं, ही सगळी अनिश्चितता आहे. आणि हे जग दुःखालयम अशाश्वतम आहे. तर या अशाश्वत गोष्टींच्या मागे आपण किती फरफटत जायचं आणि म्हणून काय योग्य आहे, हीच वेळ आहे आपण समजून घेऊ शकतो, की माझ्यासाठी ही जी सेवा आहे, ती सर्वोच्च सेवा ही असणार आहे. आणि म्हणून पुस्तक वितरण हे आपण प्रथम कर्तव्य समजलं पाहिजे. श्रील प्रभुपाद आणि चैतन्य महाप्रभू देखील आश्वासित करतात, म्हणतात, की भारतवर्षात जन्मलेल्या प्रत्येकाचं हे कर्तव्य आहे, की त्यांनी हरिनाम द्यायचं आहे सर्वांना. हे आपलं प्रथम प्रामाणिक कर्तव्य आहे. आणि आपल्याकडे जे काही आहे ते समाजाप्रती दिलं. समजा माझा पहिला नंबर आला बोर्डात, 10वीला आला, 12वीला आला आणि मला चांगले मार्क्स पडले. समाजाने नक्कीच माझी स्तुती केली असेल, तर त्यानंतर मी देखील समाजाला ते परत देणं गरजेचं आहे. समजा मी इंजिनिअरिंग केलंय, एम-टेक केलंय, IIT मध्ये केलेलं आहे आणि मी नंतर अब्रॉड गेलो आहे जॉबसाठी. परत येतो आहे तर आपल्या गावच्या लोकांसाठी, आपल्या शहरातल्या लोकांसाठी, समाजासाठी आपल्याला हे देणं परत गरजेचं आहे. आणि असं म्हणतात, की बहुनाम जन्मनाम आपल्याला इतके जन्म तुम्ही तिकडे बसतात का? इतक्या जन्मांनंतर आपल्याला ही जी भक्ती मिळालेली आहे, ती अत्यंत दुर्लभ आहे. आणि म्हणून ही अशी जी वेळ आणि परिस्थिती आणि ही आपल्याला जी एक श्रील प्रभुपादांनी अपॉर्च्युनिटी दिलेली आहे, भगवंतांनी ही आपल्याला एक संधी दिलेली आहे, तर त्या संधीचं सोनं करायला आपण विसरायचं नाहीये. सो आपल्याकडे ज्या गोष्टी जे रिसोर्सेस असतील, ज्याला आपण युक्त वैराग्य असं म्हणतो, ह्या सर्व गोष्टी मग आपलं तन, मन, धन, वेळ, प्रभाव, आपला इन्फ्लुअन्स असेल, आपली बुद्धिमत्ता असेल, इंटलेक्ट असेल, आपले नातेसंबंध असतील, आपले नेबर्स असतील, या सगळ्यांसाठी आपण उपयोगी पडणं गरजेचं आहे. ज्याला आपण प्रिन्सिपल ऑफ युटिलिटी असं म्हणतो. सो माझ्याकडे जे काही आहे ते समाजाप्रती त्यांना परत देणं हे माझं कर्तव्य आहे. आणि त्यांना परमोच्च गिफ्ट काय असेल तर ते हरिनाम देणं आहे. तर अनिश्चित, अशाश्वत, जरा, व्याधी, मृत्यू ह्या सर्व गोष्टी अटळ आहेत. माझी मुलं त्यांची परीक्षा आहे, त्यांचे लग्न आहेत. ओके. तर हे सगळं अशाश्वत आहे. आणि असं म्हणत नाही की त्यांच्याकडे दुर्लक्ष करायला पाहिजे आपण. पण ह्या सगळ्या अनिश्चित गोष्टी आहेत आणि आपल्याबरोबर काय जाणार आहे, तर ही फक्त भक्ती आणि भक्ती जाणार आहे. आणि आपलं हे क्रेडिट अकाउंट जे आहे, हे पुढे असंच फर्दर कंटिन्यू फॉरवर्ड होत जाणार आहे पुढच्या जन्मोजन्मी, जर अजून आपल्याला जन्म असतील तर. असं बघण्यात आलं कोरोनाच्या काळामध्ये देखील पैसा काही करू शकत नाही. आज आपल्याकडे खूप पैसे आहेत, पण आपल्याकडे कोरोनाची व्हॅक्सिन आहे का? नाहीये. मग काय करू शकतो आपण ह्या पैशांनी? तर या पैशाचा आपण उपयोग नाही करू शकत आहे. म्हणजे इफ मनी इज देअर, इट इज नॉट एव्हरीथिंग.
इट कॅन डू ऍटलीस्ट समथिंग. पैसा जर आपल्याकडे असेल तर तो थोड्याफार प्रमाणात काहीतरी करू शकतो. मग हा पैसा आपण किती काळ जपून ठेवायचा आपल्याकडे? जर आपण याला योग्य मार्गाला लावलं तर नक्कीच सर्वांचं शुद्धीकरण याच्यातून होऊ शकतं. की समाजाला ज्या गोष्टी ऍक्सेप्टेबल आहेत, ज्या चालतील, त्यांना श्रील प्रभुपादांनी देखील, म्हणजे मोमेडियन असतील किंवा ख्रिश्चन असतील, त्यांच्या समोर जरी ते गेलेत तर त्यांनी जीसस यांना सन ऑफ गॉड म्हटलेलं आहे. कुणी म्हणेल की अरे मी तर मुस्लिम आहे, मी कशाला भगवद्गीता देऊ? ओके, तर भगवद्गीतेमध्ये योग पद्धती आहे. आपण म्हणू शकतात की हा योग आहे आणि सर्व वेदांचं सार आहे, म्हणजे कुणीच नकार देणार नाहीये. आणि आपला हा सनातन धर्म आहे, तर ही जाणीव आपण ठेवायला पाहिजे. त्यानंतर कुठल्याही परिस्थितीत, स्थळ काळ परिस्थितीनुसार आपली बुद्धी वापरून, प्रत्येकाची उदाहरणं अनुभव हे वेगवेगळे असू शकतात आणि त्या दृष्टीने आपण भगवंतांची सेवा करणे गरजेचे आहे आणि जास्तीत जास्त जीवांपर्यंत पोहोचणे गरजेचे आहे. तर यासाठी काही युक्त्या अशा आहेत की आपला हा सनातन धर्म आहे, म्हणजे या ठिकाणी आपण ख्रिश्चन असेल, मुस्लिम असेल, जैन धर्म, कुणी पण, तर कुणीही या पुस्तकांचा आश्रय हे घेऊ शकतात. यामध्ये कसलाही अटकाव नाही. त्यानंतर कुठलेही जेंडर, तुम्ही स्त्री असा, पुरुष असा, कुठल्याही जातीचे असा, कुठल्याही वयाचे असा, कुठलाही अटकाव नाहीये. म्हणून आपण प्लीज करू शकतो की बुक डिस्ट्रीब्युशन करताना की हे जे पुस्तकं आहेत, तर या आधारावरती हे पुस्तकं आहेत. त्यानंतर ही जीवदया दाखवणारे, कंपॅशन दाखवणारे हे पुस्तकं आहेत आणि आपण देखील अशीच जीवदया करा म्हणून आपण घेणाऱ्यांना देखील प्रोत्साहित करू शकतो. त्यानंतर आपण पुढचे एक आश्वासित करू शकतो पुढच्यांना की कौटुंबिक आशीर्वाद मिळतील. म्हणजे पुढच्या पिढ्या आणि मागच्या ज्या पिढ्या आहेत, सर्व पिढ्यांमध्ये जे जे काही कौटुंबिक मेंबर्स होते, तर त्या सर्वांचा उद्धार या पुस्तकांच्या वाचनातून, त्यांच्या अंगीकारातून आपण जर यांमधून प्रेरणा घेतली तर होऊ शकतो. अहिंसा हा आपला धर्म आहे. जीवांप्रती प्रेम, सर्व जीवांप्रती प्रेम हे आपलं कर्तव्य आहे आणि म्हणून अहिंसा हे तत्व आपण सांगू शकतो जेव्हा श्रील प्रभुपादांच्या पुस्तकांचं डिस्ट्रीब्युशन करतो. त्यानंतर दानधर्म. काही समाजामध्ये फिलॅन्थ्रॉपर असतात की ज्यांना आवडतं की आपण सर्वांपेक्षा थोडंसं वेगळं असावं आणि मोठ्या पद्धतीने दानधर्म त्यांना आवडतो. तर अशा ठिकाणी आपण जर पोहोचलो आणि त्यांना जर उद्युक्त केलं, तर अशा रीतीने दानधर्मातून आपण या भगवद्गीता किंवा इतर शास्त्र ग्रंथ जे आहेत यांचं वितरण करू शकतो. त्यानंतर जसं भगवान कृष्णांनी अर्जुनाला शहाणं करून सोडलं कुरुक्षेत्रावरती, अत्यंत दुःखी अवस्थेमध्ये, दुःखी नाही म्हणता येणार, त्या परिस्थितीमध्ये असताना देखील अर्जुनाला योग्य मार्ग, शहाणपणाचा मार्ग भगवंतांनी दिला आणि म्हणून ही जी शिकवण आपण जर बिंबवली वेगवेगळ्या उदाहरणांमधून, तर नक्कीच पुढची जी व्यक्ती आहे ही श्रीमद भगवद्गीता घेऊ शकते. त्यानंतर एखादी छोटीशी कॉम्प्लिमेंट आपण जर दिली, अप्रिशिएशन केलं की छान, छोटा मुलगा असेल, एखाद्या माताजींबरोबर, किती छान मुलगा आहे, कितवीला आहेत, ओके, मग त्याच्यावरती किती छान संस्कार आहेत, अजून हे पुस्तक तुम्हाला आवडेल की त्याच्यावरती संस्कार हे केले जाऊ शकतात. अशा पद्धतीने आपण जर त्यांना थोडीशी एंगेजमेंट दिली एखाद्या व्यक्तीला, तर त्यांचं मन हे नक्कीच आपण वळवू शकतो या पुस्तकांच्या खरेदीसाठी. एखादा छोटा विनोद, नेहमीच काही खूप धीर गंभीर असणं गरजेचं नाहीये. तर ऍक्च्युली बुक डिस्ट्रीब्युशन मध्ये स्वतः श्रील प्रभुपादांनी ही फन ऍक्टिव्हिटी म्हटलेली आहे. याच्यामध्ये आनंद घ्यायचा असं म्हटलंय आणि आपण प्रत्येकीच्या चेहऱ्यावर आता देखील आपण काही फोटोग्राफ पिक्स बघितले, तर यामध्ये प्रत्येकीला किती आनंद होत होता की बुक डिस्ट्रीब्यूट आपण करतो आहोत आणि कुठलाही ताणतणाव त्यांच्या चेहऱ्यावर दिसलेला नाहीये. तर म्हणून असे जे काही छोटे चुटकुले, छोटे ह्युमर्स, विनोदात्मक आपण जर बुद्धी ठेवली तर आपलं अवघड काम हे अजून हलकं होऊ शकतं पुस्तक वितरणाचं. एवढं करत असताना आपले आपण
प्रामाणिक प्रयत्न वापरले, आपल्या रिसोर्सेस वापरले, नियोजनात्मक पद्धतीने आपण त्यांच्यापर्यंत पोहोचलो आणि बुक्स दिले आणि यामधून जरी अपयश आलं तर कुठेही दुःख न मानून घेता आपण हे जे छोटं काम करू, एखाद्या ते सीड स्वरूपात असेल, या सीडचं, या बियाण्याचं, बीचं पुढे छोट्या झाडात रूपांतर होईल आणि उद्या त्याचा वटवृक्षही होऊ शकतो. आणि भगवंत म्हणतात की बियांमध्ये देखील मी आहे आणि परिपूर्ण अशा वृक्षामध्ये देखील मी आहे. म्हणून भगवंत म्हणतात, ओम पूर्णमदम पूर्णमिदम पूर्णात पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. तर अशा रीतीने जरी आपले प्रयत्न असफल ठरले असतील असं जर तुम्हाला वाटत असेल तर स्वतः परमात्म्यांना या ठिकाणी आश्वासन मिळतंय की आपण आपल्या परीने आपल्यातर्फे प्रयत्न केलेले आहेत आणि हे जरी छोटं काम असला, खारीचा वाटा असला, तरी भगवंतांच्या दृष्टीने ते पूर्णच आहे. आणि म्हणून अशी ही प्रेरणा, ही पुस्तक वितरणाची, ग्रंथ वितरणाची ज्योत ही आपण मनामनात जागवून पेटवून ही अशीच पुढेही ठेवूया, या जाणीवेने मी या ठिकाणी आजचं लेक्चर हे संपवते आहे. आपल्यास यापुढे जर ग्रंथ वितरणासाठी काही अडचणी असल्यास नक्कीच इस्कॉन बारामती वैष्णवी समिती यांच्याकडे आपण संपर्क कराल ही अपेक्षा आहे. आणि आपल्याला जर काही ग्रंथ पोहोच करून घ्यायचे असतील त्यासाठी डायरेक्टली तुम्ही श्रीमद भगवद्गीता किंवा इतर शास्त्र पवित्र ग्रंथ यांच्यासाठी संपर्क करू शकता श्रीमान अमोल गौरांग प्रभुजी यांना. मोबाईल नंबर आहे 8879003728. सो माझं एवढं ऐकून घेतलं. खरं तर माझी काही पात्रता नाहीये, पण तरी सुद्धा बुक डिस्ट्रीब्युशन वरती श्रील प्रभुपादांच्या साठी मी आज हे जे 2 शब्द बोलण्याची सेवा केलेली आहे, तुम्ही नक्कीच गोड मानून घ्याल ही अपेक्षा आहे. धन्यवाद. हरी. थँक्यू निर्मला माताजी. जयश्री सांगते माताजी. आवाज येतो. हरे कृष्ण. हरे कृष्ण. सर्वांना दंडवत प्रणाम. इस्कॉन बारामती वैष्णवी समिती आयोजित कार्यक्रमामध्ये आज आपल्या वक्त्या होत्या नित्यसखी माताजी आणि त्यांनी खूप सुंदर मार्गदर्शन आपल्याला केलं आणि आजचा विषय खूपच सुंदर होता जो प्रभुपादांना अत्यंत प्रिय आहे, ग्रंथ वितरण, की तो हरिनामा इतकाच पवित्र आणि महत्वाचा आहे. तर या विषयावरचं खूप सुंदर मार्गदर्शन त्यांनी आपल्याला केलं, त्याबद्दल मी सर्वांच्या वतीनं त्यांचे आभार मानते आणि त्यांचं पुढेही असंच आपल्याला मार्गदर्शन मिळावं अशी मी त्यांना विनंती करते. हरे कृष्ण.